चिमुरडीच्या डोळ्यासमोर आईचा खून, धीरानेच आवळला गळा. लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील घटना. लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भागडी येथे एका 30 वर्षीय महिलेची तिच्याच नात्यातील दीराने उशीने तोंड दाबून आणि धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. माधुरी तुळशीदास अंबादे वय वर्ष 30 राहणार ब्रह्मपुरी असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी गौरव अंबादे राहणार ब्रह्मपुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी अंबादे ही संशयित आरोपी गौरव अंबादे आणि तिच्या चिमुरडीसह रविवारी दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री पालांदूर येथील एका लग्नावरून परत येत होती. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील त्यांच्या नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम ठोकला. रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 3 वाजेच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जान्हवी हिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता गौरव अंबादे हा घाईघाईत दुचाकीवरून पळून जात होता. जेव्हा नाजुका यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या, तर तिचे पाय स्कार्फने बांधलेले होते. माधुरी यांची मुलगी जान्हवी हिने दिलेल्या माहितीनुसार तिला लघुशंकेसाठी जाग आली असता गौरव अंकल तिच्या मम्मीच्या तोंडावर उशी ठेवून तोंड दाबत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण पसरले आहे.